नमस्कार. आज आपण आहे मालेगाव मधल्या एका महाविद्यालयामध्ये. मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत युवकांचं मत. या ठिकाणी युवक कोणत्या पद्धतीने विचार करतात, युवकांना या ठिकाणी नगरसेवक कसा हवा आहे, युवकांची विचारधारा काय आहे, हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत या ठिकाणी काही युवक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काय सांगशील, तुला या ठिकाणी नगरसेवक कसा हवा आहे? नगरसेवक हा विचारवंत आणि जनसामान्य जनतेचा कैवारी असला पाहिजे. म्हणजे त्यांच्या काय समस्या आहेत त्या जाणून घेणारा पाहिजे आणि त्याच्यावर अंमलबजावणी करून ते काम करणारा असा. नक्कीच या ठिकाणी युवक त्यांचे विचार मांडतायत. काय सांगशील दादा? नगरसेवक हा असा पाहिजे की जो या पिढीला पुढेपर्यंत घेऊन जाईल, त्यांच्या समस्या जाणून घेईल. आता तुम्ही बघू शकतात, गेल्या मालेगावात किती पॉल्युशन, गर्दी, रहदारी वगैरे वाढत चाललेली, तसेच पॉल्युशन वगैरे वाढत चाललेले. आपण जर म्हणजे मालेगावात फिरणं हे अशक्य झालेलं आहे. धूळ वगैरे पूर्ण पॉल्युशन. मालेगाव आता बाकीच्या सिटी बघतो आपण, बाकीचं कसं क्लीन वगैरे असतं, तसं आपलं मालेगाव झालं पाहिजे, हीच आपली अपेक्षा राहील नगरसेवकाकडून. नक्कीच या ठिकाणी मालेगाव मधल्या ज्या काही समस्या आहेत त्या ठिकाणी युवक मांडतायत. आपण अजून काही युवकांशी या ठिकाणी बातचीत करूया. काय सांगशील दादा, काय वाटतंय तुला? पहिली गोष्ट म्हणजे नगरसेवकांचं काम असं नगराची सेवा करणं, नगराची सुधारणा करणं. आणि तसं पाहायला गेलं तर मालेगावच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा झाली आहे, पण पाहिजे तेवढी नाही झाली. जसं की रोड आहेत, रोड तर सुधारलेत, पण मग ट्रॅफिकचं काय? सिग्नल, कुठल्याही चौकात सिग्नल नाही, फक्त लावून ठेवलेत, ते चालत पण नाही. दुसरी गोष्ट, प्रत्येक चौकात एक शौचालयाची सुविधा पाहिजे, ती पण दिसत नाही. स्ट्रीट लाईट आहेत, पण काही लागतात, काही दिवस लागत नाही. भरपूर जण पोलीस भरती, स्पर्धा परीक्षा करणारे मुलं आहेत, पण त्यांच्यासाठी पाहिजे तशा पद्धतीचं ग्राउंड नाही. आणि ग्राउंड आहे तर त्याची धुळ्यानी धुळाधान झालेली आहे. म्हणजे इतकी धूळ आहे की चालायला मुश्किल आहे. आणि त्यांच्या तरुणांच्या अशा समस्या आहेत की आम्हाला नोकऱ्या नाहीत. शहरात जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं पण काम त्यांचं असतं, त्याच्यावर फोकस केला पाहिजे त्यांनी. नक्कीच या ठिकाणी युवक मालेगाव मधल्या ज्या काही समस्या आहेत, युवकांची बेरोजगारीचा जो प्रमाण वाढतोय त्यावर सुद्धा या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसत आहे. एक अतिशय महत्वाचा मुद्दा यांनी या ठिकाणी उपस्थित केला, तो म्हणजे की मालेगाव शहरातलं जे काही सिग्नल आहे ते आजपर्यंत कुठलेही सिग्नल चालू नाही आणि बिनधास्त आपले ट्रॅफिक या ठिकाणी चालू असते. तर पुन्हा आपण काही युवकांशी या ठिकाणी बातचीत करूया. काय सांगशील दादा? नगरसेवक असा हवा की जो फक्त आश्वासन न देताना ते काम परिपूर्ण करणारा हवा. फक्त आश्वासन, हे आम्ही हे करू ते करू, पण मग जे तुम्ही आश्वासन देतात ते तरी पूर्ण करा, बस एवढंच आपलं. बघा, म्हणजे या ठिकाणी युवक आता बोलायला लागलेत, युवक आपले प्रश्न मांडायला लागलेत. आपण अजून काही प्रश्न या ठिकाणी विचारूयात. दादा, नगरसेवकांमध्ये आपल्याला कोणते गुण या ठिकाणी आवश्यक आहेत, काय सांगाल? नगरसेवकांमध्ये मला सर्वात प्रथम एकच गुण अपेक्षित आहे की तो जनतेच्या संपर्कात असला पाहिजे. सध्या होतं काय की निवडून तर जातात, पैशाच्या बळावर, संपत्तीच्या बळावर निवडून तर जातात, परंतु 5 वर्ष हे ढुंकून देखील बघत नाही. सध्याची घडी हीच आहे की पैशाच्या बळावर सगळे काही निवडून येत आहेत. किंवा आता आमच्या तरुणांमध्ये अशा पद्धतीचे विचार रुजतोय की नगरसेवक हा कुठल्याही पक्षाचं तिकीट घेऊन उभं राहो, पण जो नेहमी हा जनतेच्या संपर्कात आहे, जनतेच्या संपर्कामध्ये राहतोय, अशाच व्यक्तीला आपण मतदान करून निवडून देणार आहोत. नक्कीच या ठिकाणी युवक वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित करतायत. त्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा म्हणजे पैशाच्या जोरावरती या ठिकाणी निवडणूक होत असते आणि आपण हे संपूर्ण महाराष्ट्रभर काही बॅगा सापडतात, काही हॉटेलमध्ये पैसे सापडतात, आपण हे चित्र बघत आहोत आणि त्याचं उदाहरण या ठिकाणी हे युवक देत आहेत. दादा, काय सांगशील, काय अपेक्षा आहेत तुला? नगरसेवक असा पाहिजे जो म्हणजे जनतेमध्ये असायला पाहिजे. असं म्हणजे त्याला बोलताना आपल्याला घाबरायला नाही पाहिजे, हा इतका मोठा आहे याच्याशी. आणि दुसरी गोष्ट तो म्हणजे सतत आपल्या इथं वार्डमध्ये यायला पाहिजे. नाहीतर काही नगरसेवक एकदा आले 5 वर्षानंतरच दिसतात ते डायरेक्ट. अजून आमच्या मालेगावात म्हणजे खूप बुद्धिमत्तावाले मुलं आहे आता, तर त्यांच्यासाठी म्हणजे लायब्ररी नाही आहे बरोबर. लायब्ररी आहे तर तिथं पुस्तकं नाही आहे. आणि अजून जिथं म्हणजे स्किल डेव्हलपमेंटचा असं सेंटर पाहिजे. किंवा वार्डमध्ये जर आपले लोक एका दस्तावेजसाठी तहसीलमध्ये नुसता चक्कर मारत असतात, त्यांच्यासाठी म्हणजे तिथं एखादा छोटा ऑफिस वगैरे ओपन करायला पाहिजे. तिथं म्हणजे जर एक कागदपत्र पण तिथं सापडायला पाहिजे.
नक्कीच बघा, या ठिकाणी युवक जे आहेत ते अगदी अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांवरती या ठिकाणी बातचीत करताना आपल्याला दिसत आहेत. नक्कीच दादा, काय सांगशील तू, काय वाटतंय तुला? सर्वप्रथम मी असं सांगेल की नगरसेवक हा इमानदार असला पाहिजे. त्याचबरोबर तो जनतेचे प्रश्न जे उपस्थित होतात त्यांचं निराकरण करणारा असला पाहिजे, असं मला वाटतं. धन्यवाद. नक्कीच बघा, आपण एका महाविद्यालयामध्ये मालेगावच्या भेट दिली आणि त्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी बातचीत केली. त्यामध्ये हे युवक आपल्याशी बातचीत करताना दिसत होते. युवकांची जे काही अपेक्षा आहेत, विद्यार्थ्यांचे जे काही अपेक्षा आहेत, नेमकी नगरसेवक कसा असावा हे या ठिकाणी त्यांनी सांगितलं. नगरसेवकांमधले गुण या ठिकाणी त्यांनी सांगितलं. आपण पुन्हा अगदी नव्या एका एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.